कशा आहात? आय होप मजेत असाल. सो तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये जेव्हा सांगितलं होतं, त्याच्यानंतर मी 3-4 ब्लॉग काढले की मी नथ केलेली आहे नाकात. नथ म्हणजे रिंग केलेली आहे. सो ती ही आहे बघा, मी आज फायनली घातली. दिसते का मला अशी राऊंडमध्ये आहे, मला खूप आवडतात अशा. तर काय झालेलं, माझ्या मम्मीने घेतलेली ना, ती अशी सरळ होती उभी, तर मी ती घालत नव्हती कारण की ती उभी होती म्हणून आणि मोठी दिसायची. सो मी जेव्हा ही टाकायला गेली ना दुकानामध्ये, तर तो काय बोलला की नाकाचं होल थोडंसं बारीक आहे. तर आधीची मी ती खड्याची घातलेली ना, तिचा जो दांडा होता ना खूप म्हणजे खूप पातळ होता, त्याच्यामुळे होल ना खूप बारीक राहिलेलं. तर मग त्याच्यासाठी मला मम्मीची ती जी नथ आहे ती घालावं लागलेली आणि मी ही घेऊन ठेवलेली. आम्ही जेव्हा गाडी घेतली त्याच्या जवळजवळ 15-20 दिवस अगोदर मी घेऊन ठेवलेली होती. पण तिथे त्यांनी ट्राय पण केलेली सोनाराने टाकायची, पण ती नाही गेली. तो बोलला की होल बारीक असल्यामुळे ती जात नाही, घेऊन ठेव. मोठी नथ असेल तर फुले असेल तर घाल आणि मग त्याच्यानंतर ही ट्राय कर असं बोललेलं. सो तर मी मम्मीची घातलेली 15-20 दिवस. मग त्याच्यानंतर नाक सावळलं, मग मी ट्राय केली, म्हटलं बघूया टाकून सण सण गेली ती. फायनली खूप भारी वाटते. मला लहानपणापासून आवड आहे, मी पहिले असेच घालायची जेव्हा माझं नाक टोचलं नव्हतं तेव्हा. मग नाक टोचलं आणि फायनली ती गेली. भारी वाटायला लागली. कशी दिसते मला नक्की सांगा कमेंट करून. सो चला आता आपण जेवण बनवूयात पटापट. सम्राटचे पप्पा गेलेत, येतील जेवायला, थोडे उशीर येणार आहेत, तर मग मी पटकन बनवून घेते. आई देखील या, हाय बाई येईल शे आमना घर. तर कामवरून उनी ना आम्ही कामले लायले, तुम्ही देखू शकतास. हे देखा, देखा काम धंदा चालू आहे. असं काम आहे आमना. काय बोलत होते ना मला की मम्मीला व्लॉग मध्ये का नाही घेतलं. मम्मी म्हणजे मम्मी काय नाही एवढ्या दिवसापासून दिसत आहे, तर मम्मी कामाला असते ना म्हणून मम्मी दिसत नाही. आता आज आली आहे, आज पण अशी आली आहे. तर तिचे जे ब्लाऊज आहे ना मला फिटिंग करायचंय म्हणून आली. नाही तर हे बघू शकता. बरोबर आहे ना. मग कितला दिवस होय ना त्या दिलेत ना तुमकडे. कितला दिवस आहे, कितला दिवस आहे. सो हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी आज खूप 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 म्हणजे खूपच लवकर उठली आहे आणि हळू का बोलते कारण की सगळे झोपलेत. तुम्ही टाईम बघू शकता, 6:30 वाजलेले. ॲक्च्युली आमची घडी 15 मिनटं पुढे, 6:30ला 5 मिनटं बाकी होते आणि इकडे बघा झोपलेले शांतपणे एकदम. सो चला म्हटलं आज जरा जास्तच लवकर उठली तर मग रुटीन दाखवते तुम्हाला माझं. मग उठले सगळ्यात आधी मग गरम पाणी करते. मग गरम पाणी म्हणजे प्यायला, कारण की ॲक्च्युली मला ॲसिडिटीचा पण प्रॉब्लेम आहे ना, तर मी सकाळी गरम पाणी ही म्हणजे आता सवय लागली मला रिसेंटली आता 3-4 महिन्यापासून. सो त्याच्यामुळे मी गरम पाणी पिते सकाळ उठून. तर त्यानंतर मग साईडला आता चहा ठेवेल, फ्रेश होते. तर तुम्ही बघतच राहा आता. इकडे तुम्ही बघू शकता मी चाय ठेवलेली, एकदम खमंग असा सुगंध येत होता चायचा की विचारायला नको. अद्रक इलायची टाकलेली सकाळ सकाळी मस्तपैकी. ऑलरेडी सर्दी होती मला, ते तब्येत ठीक नसल्यामुळे मी सकाळ सकाळी अशीच चाय पिते. आणि ॲक्च्युली मी हळू बोलते कारण की सगळे झोपलेत. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं झोपलेत म्हणून. बघा आमच्या इकडची सकाळ तुम्हाला दाखवते. इट्स पोहे टाईप नाश्ता. शेंगदाणे पोहे बनवून घेऊयात. भूक लागली सकाळी सकाळी खूप. थोडेसे रात्री लेट म्हणजे थोडंसंच खाल्लं ना, त्याच्यामुळे आता सकाळी सकाळी भूक लागली. सो आता पोहे बनवून घेते. आमच्या इथे दिवस उगवला आता.
मस्त असं लालसर कांदे होऊन गेले. आता आपण हे मग पोहे टाकून आधी हळद टाकून घेते. पोहे टाकून परतून घेऊयात. पोहे रेडी. चला आता नाश्ता करून घेऊ. उठा ना, किती वाजलेत? हा मग उठा लवकर. उठा लवकर. चलो गुड मॉर्निंग करो. चलो चलो जल्दी. बघितलं कशी नाटके करायला लागलाय सकाळी सकाळी. आज 8ला उठलाय कारण की मी गाणे लावले त्याच्यामुळे. मी सॉंग वगैरे लावत नाही कधीच, म्हणजे लावते पण त्या दिवशी पण असाच उठतो. पण मी म्हणते जाऊ द्या, रात्री उशीर येतात ना काम करून, मग सकाळी सकाळी मग मी ते गेल्यानंतर लावते. मी आज जरा लवकर लावले. बघा उठतोस का? उठतोस काय ए बाळा? बाळा ए बाळा. सो मग अशी मी काय बोलू शकत नाही. गुड मॉर्निंग सगळ्यांना असं रुटीन आहे माझं. सकाळी माझा आवाज पण निघत नाही. निघायचं जाऊ दे, झोपलेले असतात, सगळं शांत असतं, त्याच्यामुळे मी काय बोलू पण शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या पाठीमागच्या किचनच्या खिडकीच्या इथे सकाळी सकाळी एकदम शांत वातावरण असतं ना, तर आमच्या इथे ट्रेनचा आवाज येतो. खूप म्हणजे लांब आहे स्टेशन, पण ह्या साईडनं आहे ना आमच्या डोंगर भागाकडनं आय थिंक ट्रेन जाते. म्हणून दरवेळेस मी जशी इथे राहते ना तसं मी ऐकते सकाळी सकाळी ट्रेनचा आवाज ह्या साईडला. सो खूप छान वाटतं सकाळी सकाळी ट्रेनचा आवाज येतो तेव्हा. मॉर्निंग बाईक. चला मग आता नाश्ता कंप्लीट करूयात. चहा इकडे चहा पिऊन घेऊयात आणि मग यांना उठवूयात जरा. सो माझी मॉर्निंग तुम्ही बघितलीच असेल आता. तसं मी काय ते आज जरा जास्तच लवकर उठलेली कारण की मी रात्री जेवली नव्हती ना. सध्या काय आलं, तब्येत ठीक नाही तर मला जेवण जात नाही आहे. बाळा तिकडे जाणार, ते मोबाईलचा आवाज येतो ब्लॉगमध्ये. जा तिकडे जा. हे बघा इथं बघा, ह्याची आंघोळ बिंघोळ झाली. हा याला क्लासला जायचं आहे आता. आंघोळ बिंघोळ सगळं झालेलं आहे. आता क्लास यायचा 12 वाजता. सॉरी, आय एक्स्ट्रीमली सॉरी. तर
हां, मी तुम्हाला काय बोलत होती की तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे आता व्यवस्थित जेवण पण जात नाही आहे. तर थोडंसं हे होतं, अशक्तपणा आला आहे, चक्कर पण येत आहेत आणि बरेच दिवस झाले म्हणजे जेवणाकडे माझं लक्ष नाही आहे. सो काल परत मी एकदा दवाखान्यात गेलेली आणि दवाखान्यात गेलेली, डॉक्टर बोलले सलाईन लावून घे म्हणून, की अशक्तपणा जास्त आला आहे. तर नको बोलले, मी म्हटलं नको, मी नॅचरली कवर करेल जे काय आहे ते, नारळ पाणी वगैरे. मग ते बोलले की डेली नारळ पाणी वगैरे पी म्हणून, कारण की मी सकाळी पण झोपेतून उठली नाही तर मला असं थोडंसं गरगरल्यासारखं झालेलं आहे आणि रात्री पण 2दा झालेलं, त्याच्यामुळे मी त्यांना ते सांगितलं असं. तर विषय असा आहे की मला माझ्या म्हणजे स्कूल फ्रेंडचा कॉल आलेला आता परवाच्या दिवशी रिसेंटली. सो ती मला बोलत होती की तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला, तिच्या मैत्रिणीचा फोन आला की तू हिला ओळखतेस का म्हणून, कारण की तिने काहीतरी स्टेटस का काहीतरी म्हणजे याच्यावरती मेसेज का काहीतरी केलेलं वाटतं. सो तिने हिला सांगितलं की तू ओळखते, ते हां ओळखते मी. तर मग तिने मला फोन केला, ती बोलत होती मला की अरे माझ्या फ्रेंडनी मला कॉल वगैरे केला आणि तुझ्याबद्दल विचारत होती असं तसं. तर तिची जी फ्रेंड होती ती अशी विचारत होती की ब्लॉग वगैरे ती काढते आणि ब्लॉग शूट वगैरे करते, व्हिडिओ काढते आणि ती वाटतं ब्लॉग बघते माझ्यावाले. ती बोलते की तब्येत ठीक नाही, ती बोलते तब्येत वगैरे ठीक नाही. आता रिसेंटली तुम्ही बघितलं असेल की घरामध्ये वातावरण जरा कसं होतं आणि माझी त्याच्या आधीपासून तब्येत बरी नव्हती. आणि तुम्ही ते आमच्या रॅलीचा जर व्हिडिओ ब्लॉग बघितलाच असेल, 5 तारखेला जी आम्ही इथून स्टेशनपर्यंत तिकडे चालत गेलो, तिथून आलो परत मी दुसऱ्या दिवशी दादरला गेले चैत्यभूमीच्या इकडे, तिकडे आम्ही दिवसभर चाललो. तेव्हापासून तब्येत ॲक्च्युली माझी खराब झालेली, जेवणाकडे लक्ष पण नव्हतं माझ्या. सो तिला अशी म्हटली की ती बोलते ब्लॉगमध्ये की तब्येत ठीक नाही आहे असं, पण बोलते दिसत तर नाही तब्येत, तिथं ब्लॉग काढते डेली, व्हिडिओ वगैरे शूट करते. दादू 1 मिनिट आवाज कमी कर ना, आवाज कमी कर. तिला बोलत होती की व्हिडिओ वगैरे शूट करते, मग ती ब्लॉगमध्ये बोलते की असं तसं. तर मग ही तिला सांगत होती की बोलते मी तिला चांगलं ओळखते आणि ब्लॉगमध्ये शूट करते तर ती जे आहे तेच बोलते, बरं नसेल तर बरंच बोलते आणि जे काही तिच्या लाईफमध्ये नॉर्मली ज्या गोष्टी असतात चालू त्या ती शेअर करत असते, कारण की आवडतो लोकांना बघायला. सो मला एक बोलायचं आहे की मी बरी नसताना जरी तब्येत तरी मी ब्लॉग शूट करते आणि व्हिडिओ वगैरे काढते, तर ते माझं काम आहे. जसं की माणसांचं काम असतं, कितीही आजारी पडले तरी कामाला जावंच लागतं. ते कामाला जाणार तर घरामध्ये पैसे येणार, बरोबर. तसंच हे माझं काम आहे ना, मी ब्लॉग शूट करणार, कितीही आजारी असली तरी ब्लॉग शूट करणार, व्हिडिओ शूट करणार, तर मला कामाचा काहीतरी फायदा आहे ना त्याचा. म्हणजे मला हे होतं ना, म्हणजे काय बोलतात त्याला, जसं की तुम्हाला एक गरज असते तशी मला गरज आहे, मी काही श्रीमंत नाही आहे. सो मलाही आजारी असताना मी पण काम करतेच आणि हे काम काय सोपं नाही. माझे मिस्टर पण बघतात की मला किती वेळ जातो या ब्लॉगमध्ये, घरच्या कामांमध्ये, आणि शिवाय माझ्या मशीनचं तर मी बाहेरचे ब्लाऊज कुठलेच घेत नाही, कारण की मला वेळच मिळत नाही. बाहेरच्यांचे मला खूप असे DM आणि मेसेज पण आलेत की आम्ही तुमच्या आजूबाजूलाच राहतो, आमचं ब्लाऊज शिवा, आम्ही इकडे राहतो तिकडे राहतो, मी येऊ का तुमच्या घरी ब्लाऊज शिवायला. मी रिप्लाय पण देत नाही, आणि कारण मला वेळच नाही आहे ना मी ब्लाऊज त्यांचं शिवायला. मी घरी कोणाचं ब्लाऊज शिवत नाही. माझं ब्लाऊज मी ॲक्च्युली तुम्हाला सांगते, मी एवढी आजारी पडलेली, मी तुम्हाला हिरवी साडी कोलॅबची दाखवली की बाबा मला ही कोलॅबला साडी आलेली म्हणून. सो ती साडी आलेली ॲक्च्युली आमच्या बाबा वारले ना त्या दिवशी, बाबांना आम्ही असं नेत होतो आणि इकडे लगेच पार्सल आलं. ॲक्च्युली असं झालं. तर त्याच्यामध्ये काही बायका पण अशा बाचाबाची करायला लागल्या की हिने पार्सल मागवलं, आजच मागवायचं होतं का, हेच का. मी ते पार्सल मागवलेलं नव्हतं, ते पार्सल ऑनलाईन आलेलं होतं. सो ते आता ती डिलिव्हरी डेट तर आपण काय आपल्याला तर ते सांगणार नाहीत ना, ते जेव्हा येणार तेव्हा येणार. तर मी ते घेतलं आणि ठेवलं, म्हणजे ते गेल्यापासनं ते मी साडी जशीच्या तशी ठेवलेली. ॲक्च्युली आता कितीही हे असलं तरी त्या लोकांचा आपल्याला कॉल येतो, कारण की त्यांनी आपल्याला वस्तू दिलेलं असतं की बाबा तुम्ही कधी करणार आहे. तर मी त्यांना माझी परिस्थिती सांगितली ताईंना की असं असं आहे. ते बोलले ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, 4-5 दिवसानंतर करा. 5-6 दिवस झाले, मग 5-6 दिवसानंतर तर मला ते करणं गरजेचंच आहे.
त्याच्यामध्ये मी इतकी आजारी पडली तरी पण मी रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत ब्लाऊज शिवत बसली. माझ्या मिस्टरांना चांगलं माहिती आहे, कारण की ते घरात असतात. अक्षरशः मला चक्कर येत होतं, अशक्तपणा, माझे दोन्ही पण पाय असे थरथर करत होते, तरी मी ते ब्लाऊज केलं आणि परत दवाखान्यात गेले. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेली, त्यांनी इंजेक्शन वगैरे दिलं. तेव्हा थोडंसं मला नॉर्मल बरं वाटलं, तर मी उठून वगैरे हे केलं. म्हटलं काही करणं, आपल्याला व्हिडिओ काढायचेच आहेत आणि त्यांना व्हिडिओ कॉलअप करायचंच आहे म्हणून. तर ते माझं काम आहे, ते मला करणंच आहे. मी आजारी असो नाही तर नसो, तुम्ही लोक फक्त बघता, ऐकता मी जे बोलते, काय करते ते तुम्हाला थोडी ती हे म्हणजे मला माहिती आहे ना की मला बरं नाही की काय काय फील होतं, आणि माझ्या मिस्टरांना माहिती, कारण की ते माझ्या जवळ असतात. सो तुम्हाला जर असं वाटतं की ही त्या असं नाटक वगैरे करते, तर ते तुमच्या जवळच ठेवा, कारण की माझ्या जवळच्यांना माहिती आहे आणि मला माहिती आहे की काय सिच्युएशन सध्या आता चालू आहे. सो असं ती मला सांगत होती. तर त्या ताईला मला एकच म्हणायचं आहे की तुला असं वाटत असेल तर मी त्याला ते तसं ते काय गैरसमजपणाला मी काय करू शकत नाही. माझी जी रुटीन आहे लाईफची तीच मी दाखवते नॉर्मली पण, आणि मला असं खोटं नाटक करता येत नाही. जे आहे ते तोंडावरती आहे. आणि माझे फ्रेंड लोक मी आजारी असले की मला लगेच कॉल करतात की कशी आहे, काय आहे, काय कसं. म्हणजे शाळेतल्यांचा मला कॉन्टॅक्ट नव्हता, पण तुम्हाला आता इंस्टाग्रामद्वारे मला भेटलेला आहे आणि मला मेसेज केले. त्याच्यानंतर आम्ही एकत्र म्हणजे बोललो, बसतो, म्हणजे भेटलो आहे. सो ती एक गोष्ट माझ्यासाठी खूप चांगली झाली. आणि त्यांचा फोन पण येतो मला आणि मला विचारतात कशी आहे तब्येत, काय आहे. तर जे मला विचारणार मी त्यांनाच विचारणार. हा आता आपण वसूलच ठेवलेला आहे. विनाकारण कोणाच्या पुढे पुढे करायचं नाही, हे माझे मिस्टर पण मला सांगतात आणि बोलतात की आणि त्यांनी मला सांगितलं तुझ्याजवळ काय एवढा वेळ नाही आहे कोणा पुढे पुढे करायचा. सो ज्याला जे बोलायचं आहे ते बोलू दे. तुला माहिती आणि मला माहिती की काय आहे काय नाही परिस्थिती आहे म्हणून. कारण की मी आजारी पडली किंवा माझे मिस्टर आजारी पडले तर आम्हाला कोणी पैसा आणून देत नाही किंवा 1 रुपये ठेव असं म्हणत नाही, कोणीच म्हणत नाही, कोणी नाही. सो मी आजारी पडली तर मलाच करणं आहे, ते आजारी पडले तर. आणि ॲक्च्युली ते पण आजारी आहेत, त्यांना पण खोकला वगैरे झालेला आणि 3-4 दिवसापासून ते पाठ दुखत होते, तरी पण ते कामाला जातात. तर त्यांचं काम आता कसं आहे, माझं ब्लॉगिंगचं काम आहे तर मला दिसून येतं तुम्हा लोकांना, तर त्यांचं ते काम असं हेच आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही, असा विषय होतो तो. सो मला हे घरात बसून तर एवढं आजारी जरी असतं तरी मला हे करणंच आहे, ह्याच्याबद्दल काही विषय नाहीच आहे. आणि लोकांचे प्रोडक्ट मला येतं तर त्यांचं मला ॲडव्हर्टाइजमेंट करणं गरजेचंच आहे. मला बोलतील ना लोक की बाबा एवढे दिवस झाले हे केलं नाही ते केलं नाही, कसं काय मग देणार, कसं काय नेक्स्ट टाईम. विश्वास असतो माणसाचा हा. सो ते मला करावंच लागतं. आणि थँक्यू सो मच सगळ्या फ्रेंड्ससाठी. फोन करतात मला, विचारतात कसं काय म्हणून. तर असा गैरसमज कोणी करून घेऊ नका की ब्लॉग वगैरे तर काढते ना, असं करते तसं करते. सो आता शेवटून तुमचा मनाचा प्रश्न राहिला, तुम्हाला जे वाटत असेल ते वाटून घेऊन द्या, मला काही फरक पडत नाही. मला हेच बोलायचं होतं की मी जे काय आहे ते रिअली शेअर करते. बाकी असं आपलं हे एवढं हे काही नाही आहे आणि मी ते करणार. तुम्हाला नावं ठेवायची तर ठेवू शकता, कारण की मी आजारी पडली तर मला हे काम करणंच आहे, कितीही काय झालं तरी. कारण की कोणी कोणाला विचारत नाही, तुम्ही लोक फक्त बोलायला असता आणि बघायला असता, बस, बाकी कशासाठीच नसतं. आम्ही घरामध्ये असतो, बघतो दोघांना एकमेकांसाठी करणं आहे, बस एवढाच विषय. सो सपोर्ट करा आणि गैरसमज करून घेऊ नका. त्याच्यामुळे बस एवढंच म्हणेल मी. आणि तिने पण तिला समजवलं की असं काही हे नाही म्हणून. पण ठीक आहे, तिने मला ती गोष्ट शेअर केली की अशाशी बोलली. मला आय थिंक कळालं तरी ना की समोरच्यांना नेमकं वाटतं काय म्हणून. आणि आपलेच असतात ते, बाहेरचे माणसांना तर सोडूनच द्या, आपले ओळखीचेच जे असतात ते असे बोलणारे. तर ठीक आहे, लक्ष देऊ नका, तुम्ही देऊ नका, मीही देत नाही. पण मला ही गोष्ट शेअर करूशी वाटली म्हणून मी सांगितली की आपली काळजी आणि आपली जी आजारपणचं म्हणजे जे पण काही असेल तो आपल्यालाच माहिती असतो आणि आपल्या नवऱ्याला माहिती असतो, अदरवाईज कोणाला माहीत नसतं. इवन मी आता 5-6 दिवस आजारी होती तर मला माझी बेस्ट फ्रेंड जी आहे माया, तिने जेवण हे केलं
आणि माझ्या मम्मीने पण मला मदत केली. मम्मीने पण जेवण वगैरे मम्मीने बनवून दिलेली. 2 दिवस मी तिकडे गेलेली जेवायला. सो काळजी करणारे हे आपलेच असतात. दुसऱ्यांच्या तोंडाकडे लक्ष द्यायचं नाही. तुमच्या आजूबाजूला पण असेच कुत्रे जर भुकत असतील तर त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. त्यांना वाटतं ना तुम्ही चांगले तर बोलायचा, हो मी लई चांगले, मला काहीच नाही झालं, असं त्यांच्यासमोर बिंदास नाचायचं, बोलायचं मला काय नाही झालं, असं करायचं. ज्याला खरंच मनापासून तुमची काळजी किंवा असं वाटतं की नाही बाबा असं म्हणजे तुम्हाला विचारतात, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्हाला ज्यांनी म्हणजे तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी विचारलं ना त्यांनाच तुम्ही विचारायला जायचं, अदरवाईज विचारायला जायचं नाही. आणि ती गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला विचारतो कोण वाईट काळामध्ये, बस एवढंच. सो मनाला लावून घेऊ नका. भेटूयात अशाच प्रकारे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा ब्लॉग. थँक्यू सो मच. बाय बाय.